आणि किती वेळ माझ्या जीवनात खाडा झालेला आहे, मी चर्चला येऊ शकलो नाही. किती वेळ मी प्रभू भोजन घेतलेलं आहे आणि किती वेळ माझं प्रभू भोजन बुडालेलं आहे. किती वेळ मी दशांश देवाच्या राज्यात माझ्या कष्टातून कमाईतून दिलेला आहे आणि किती वेळ माझा दशांश मी थांबवून ठेवलेला आहे. किती वेळेस मी भेट अर्पण देवाच्या राज्यामध्ये पेरलेला आहे, पण कितीतरी वेळेस अर्पण मी ठेवलेलं आहे, ते दिलेलंच नाही. तर देवाच्या लोकांनो, आपण परीक्षण करायला पाहिजे की माझ्या जीवनात मी ज्या दिवशी ख्रिस्ताला स्वीकारलं आहे, प्रभूची सेवा कार्य करण्याचं मी निवडलं आहे, माझी किती वाढ झालेली आहे. आमेन. हे फार महत्वाचं आहे. वाढ झाली तरच आमचा या ठिकाणी येऊन फायदा आहे. एक विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये सुरुवातीला त्याला काहीच येत नसतं, परंतु तो शाळेमध्ये जाऊ लागतो त्यावेळेस आई आणि वडील त्याच्याकडे नेहमी बारकाईने लक्ष देत असतात की तो शाळेमध्ये जाऊन काय शिकतोय, त्याला काय येतंय, किती दिवसापासून शाळेत जात आहे, तो काय अभ्यास करत आहे, काय त्याची प्रगती होत आहे का त्या शाळेमध्ये जाऊन. हे सगळ्या गोष्टीने त्या लेकराकडे आई बाप बारकाईने पाहत आहे. आणि जर त्याची त्या ठिकाणी जर प्रगती होत आहे अभ्यासामध्ये, तर ते त्या लेकराला त्या शाळेमध्ये शिकवलेलं त्याला समजत असं गृहीत धरलं जातं. मास्तर चांगला आहे, मॅडम चांगले आहे आणि माझं लेकरू त्या ठिकाणी जाऊन काहीतरी चांगल्या प्रकारे शिकत आहे, पहिल्यापेक्षा त्या लेकराला चांगला त्या ठिकाणी शाळेमध्ये जाऊन फायदा झालेला आहे. एबीसीडी येते, 1 2 येतात, 100 पर्यंत येतात, है ना. अजून काय 12 खडी तो शिकू लागलेला आहे, पाठीवरती लिहू लागलेला आहे, वही पेन्सिल वरती तो लिहू लागलेला आहे. तर बापाला आणि आईला आनंद होतो. पण तोच विद्यार्थी जर त्या शाळेमध्ये जाऊन त्याला जर काहीच येत नाही वर्षभरात, तर एक तर त्या ठिकाणी शिकवलं जात नाही व्यवस्थित, नाही तर दुसरी गोष्ट तो मुलगा त्या शाळेमध्ये जाऊन लक्ष देत नाही. बरोबर आहे ना. लक्ष देत नाही. परिणाम बाप आणि आई त्या लेकराला शाळेतून बाहेर काढणार आणि दुसऱ्या शाळेमध्ये घालणार.